मिर्झा एक्सप्रेस फेम महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी आणि हास्य सम्राट डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग वय 68 यांचे आज सकाळी अमरावती येथे दीर्घ आजाराने निधन झाले। गेल्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेत होते। यवतमाळ जिल्ह्यातील धनज माणिकवाडा येथील मूळचे असलेले डॉक्टर मिर्झा अमरावतीत वलगाव रोड परिसरात राहत होते। त्यांच्या पश्चात पत्नी फातिमा मिर्झा, मुलगा अभियंता रमीज आणि 2 कन्या असा परिवार आहे। त्यांचे अंत्यसंस्कार दुपारी अमरावतीतील कब्रस्तानात होणार आहेत। विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विशेष छाप पाडली होती। त्यांच्या 20 काव्यसंग्रहांसह मिर्झा एक्सप्रेस या विनोदी काव्य मैफिलींचे तब्बल 6000 कार्यक्रम त्यांनी राज्यभर सादर केले। ग्रामीण जीवन, शेती, सामाजिक प्रश्न आणि राजकीय विसंगतींवर त्यांच्या वऱ्हाडी ढंगातील रचना लोकांना भुरळ घालणाऱ्या ठरल्या। मुसलमान असूनही येते मला मराठी अशा थेट मोकळ्या शैलीतील कविता आणि धर्मसौहार्दाचा अनोखा संदेश देणाऱ्या त्यांच्या रचना आजही चाहत्यांच्या तोंडी आहेत। वऱ्हाडी भाषेची महती देशभर पोचवणाऱ्या या लोककवींच्या निधनाने साहित्य विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे।